नमस्कार सर्वांना, माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। तर आज मी बनवते पावभाजी। त्यासाठी लागणारं साहित्य, इथं मी गाजर चिरून घेतले, इथं शिमला मिरची, इथं टोमॅटो, इथं बीट घेतलाय, इथं ही 2 कांदे घेतलेले आहेत, इथं बटाटा चिरून घेतलाय, इथं रात्रभर मटर भिजत घातले होते वटाणा ते घेतलाय, इथं थोडा फ्लावर घेतलाय, इथे एक कुकर घेतलाय। आता ही सगळ्या भाज्या ह्याच्यात टाकून घेते कुकरमध्ये। सगळं आता ते बटाटा टाकून घेतलाय, ही गाजर पण टाकून घेते, ही फ्लावरचे तुकडे पण टाकून घेते, आता हे बीट पण टाकून घेते चिरून घेतलेलं, ही शिमला मिरची, हे धुवून घेतलेले वाटाणे पण टाकून घेते ह्याच्यामध्ये, आता हे टोमॅटो पण टाकून घेते याच्यामध्ये। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही टोमॅटोची पेस्ट पण करून वापरू शकता। आपल्या गरजेनुसार पाणी टाकून घेते ह्याच्यामध्ये। साधारण 1 ग्लास पाणी टाकले मी। हे बघा, असं भाज्याचं थोडं वरती आलं पाहिजे पाणी। आता झाकण हे शिट्ट्या काढून घेते 1-2। आता मी गॅसवर एक कढई ठेवून घेतलेली आहे, त्यात मी अमूल बटर टाकून घेते, त्यात आता तेल टाकून घेते, आता आपण हे बारीक केलेला कांदा टाकून घेऊ, इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण आणि सुके हे बेडगी मिरची वाटून घेतलेली आहे। आपला कांदा पण छान असा तळलेला आहे। आता जे हे वाटलेली पेस्ट आहे आपण ते टाकून घेऊ, आता हे माझ्याकडे पावभाजीचा मसाला ते टाकून घेते मी। आपण ही मॅश केलेल्या भाज्या ह्याच्यामध्ये टाकून घेऊ। हे बघू शकता मी असं वरतून घेते मॅश केलेल्या भाज्या सगळ्या। हे बघू शकता मी छान असं मिक्स करून घेतले। तुम्हाला आणखी पाणी हवं असेल तुम्ही तर पाणी वाढवू शकता। हे बघा, कलर पण किती छान आले भाजी। आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ, तर हे बघा आपली पावभाजी खाण्यासाठी तयार आहे।